नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी सुशीलकुमार प्रल्हाद गुजर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध येथून FY BCom या वर्गासाठी मी व्यापारी भूगोल या विषयाचे अध्यापन करीत आहे. आत्तापर्यंत आपण प्रथम प्रकरण त्यानंतर दुसऱ्या प्रकरणाचे 2 भाग या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. आजच्या तासाला आपण तिसरा भाग हा या ठिकाणी पाहत आहोत. या तिसऱ्या भागामध्ये मानवाचे आर्थिक व्यवसाय याचे उरलेला भाग हा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. मानवी व्यवसायांचे वर्गीकरण हे आपण या ठिकाणी केलेले होते. त्यामध्ये प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय, चतुर्थक व्यवसाय आणि पंचम श्रेणींचे व्यवसाय हे आपण या ठिकाणी सांगितलेले आहेत. प्राथमिक व्यवसायांमध्ये आपण माहिती घेत असताना अर्थातच जे निसर्गातून थेट मिळविण्याचे प्रयत्न ज्या व्यवसायाद्वारे केले जाते त्यांना आपण प्राथमिक व्यवसाय अशा पद्धतीने संबोधलेलं होतं. यामध्ये कंद मूळ फळा गोळा करणे, औषधी वनस्पती किंवा या ठिकाणी म्हणजे प्राण्यांची शिकार करणे, मासेमारी करणे, पशुपालन, त्याचप्रमाणे खाणकाम, शेती अशा प्रकारच्या व्यवसायांचा समावेश हा आपण या ठिकाणी केलेला होता. द्वितीयक श्रेणींच्या व्यवसायामध्ये सर्व कारखानदारींचा समावेश हा आपण या ठिकाणी केलेला होता. कारखानदारी म्हणजे काय, तर या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की म्हणजे प्राथमिक श्रेणीच्या व्यवसायातून ज्या वस्तूंचे म्हणजे संकलन या ठिकाणी केले जाते, गोळा केल्या जातात, त्या वस्तू अर्थातच अधिकाधिक टिकाऊ आणि उपयुक्त बनविण्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्यांनाच आपण अर्थातच या भौतिक आणि रासायनिक प्रक्रियांच्या द्वारे आपण त्या उपयुक्त बनविण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपण द्वितीयक श्रेणींचे व्यवसाय हे म्हटलेलं होतं. यामध्ये लोहपोलाद उद्योग किंवा सुतीवस्त्र उद्योग, त्याचप्रमाणे सिमेंट उद्योग, अन्नधान्य प्रक्रिया उद्योग, ज्यूस उद्योग अशा प्रकारचे मोटर वाहन उद्योग, रिफायनरीज, त्याचप्रमाणे आपण विविध प्रकारच्या ज्या ऊर्जा उत्पादन आहे या सर्वांचा समावेश हा आपण द्वितीयक श्रेणींच्या व्यवसायात केलेला होता. आत्ता त्यानंतर आपण तृतीयक श्रेणींचे व्यवसाय हे या ठिकाणी पाहिलेले आहेत. तृतीयक श्रेणींचे व्यवसाय म्हणजे काय, तर प्राथमिक व्यवसाय आणि द्वितीयक श्रेणींचे व्यवसाय हे या ठिकाणी सुरळीत चालावेत यासाठी या उद्योगांना लागणाऱ्या सेवा पुरविण्याचं काम ज्या माध्यमातून केलं जातं, या सर्व सेवा देणाऱ्या संस्था किंवा या ठिकाणी ज्या व्यक्ती आहेत त्या सर्वांचा समावेश हा आपण तृतीयक श्रेणींचे व्यवसाय यामध्ये केलेलं होतं. यामध्ये भाजीपाला, किराणा किंवा या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या नेटच्या सुविधा, त्याचप्रमाणे आपण जर कधी बघितलं तर वाहतूक सुविधा ज्यामध्ये की रस्ते वाहतूक आहे किंवा जहाजाद्वारे मालाची ने-आण करणे आहे किंवा त्या ठिकाणी विमानद्वारे वाहतूक करणे, या सर्वच्या सर्व सुविधांचा समावेश हा आपण तृतीयक श्रेणींच्या व्यवसायामध्ये केलेला होता. याशिवाय बँक, पोस्ट किंवा त्या ठिकाणी नेट पुरविणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांचाही समावेश हा आपण तृतीयक श्रेणींच्या व्यवसायात करतो अशा पद्धतीने आपण सांगितलेलं होतं. आता चतुर्थक श्रेणींचे व्यवसाय म्हणजे काय याविषयी आपण माहिती पाहायला सुरुवात करूया. या व्यवसायाची व्याख्या करताना या ठिकाणी अशा पद्धतीने केलेले आहे की प्राथमिक, द्वितीयक व तृतीयक श्रेणींचे व्यवसाय सुरळीत चालण्याकरिता ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा संबंधी व्यक्तींचे वैयक्तिक उच्च कौशल्य आणि आपल्याला असं लक्षात येतं की त्यांची प्रावीण्य, गुणवत्ता, व्यासंग यांची आवश्यकता असते अशा सेवा पुरविणे म्हणजे चतुर्थक श्रेणींचे व्यवसाय होय. आपण हळूहळू जर कधी तुम्ही बघितलं असेल तर आपण प्राथमिक श्रेणींमध्ये अर्थातच मानवी श्रम किंवा तत्सम पद्धतीला आपण त्या ठिकाणी महत्त्व दिलेलं होतं. दुसऱ्या याच्यामध्ये यंत्रांचा वापर हा त्या ठिकाणी बराच वाढलेला होता.
तिसऱ्या याच्यामध्ये आपल्याला सेवा होत्या. चौथ्या याच्यामध्ये मात्र आपल्याला असं लक्षात येतं की या सेवांमध्ये सुपर स्पेशालिटी ही त्या ठिकाणी आपल्याला आलेले दिसून येते. आणि म्हणून आपण जर कधी बघितलं तर बुद्धिवान लोकांकडून हे व्यवसाय त्या ठिकाणी केले जातात. अर्थातच याबद्दल आपण साशंक असण्याचं कारण नाही आहे. आता या प्रकारच्या सेवा यामध्ये काय काय असतं याविषयी थोडक्यात माहिती ही अर्थातच आपण या ठिकाणी पाहायला सुरुवात करूया. या व्यवसायाच्या या मानवाच्या व्यवसायामध्ये वैयक्तिक सेवांचा विशेषतः सहभाग हा आपल्याला असलेला दिसून येतो. यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की या ज्या सेवा पुरविणाऱ्या व्यक्ती असतात त्या उच्च दर्जाचे कौशल्य, प्रावीण्य, गुणवत्ता, व्यासंग यांची त्यांच्यामध्ये आवश्यकता असते. अर्थातच शिक्षण, संशोधन, तंत्रज्ञान, व्यवसाय, त्याचप्रमाणे शासकीय व निमशासकीय कार्यालय, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, त्याचप्रमाणे वैद्यकीय संस्था येथे काम करणारे डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक, संशोधक, त्याचप्रमाणे आपल्याला असं लक्षात येतं की व्यवस्थापक, लेखक, वादक, कलाकार या सर्वांच्या ज्या लोकांच्या सेवांचा समावेश हा आपल्याला या ठिकाणी चतुर्थक श्रेणींच्या व्यवसायात या ठिकाणी झालेला दिसून येतो. आणि म्हणून आपण जर कधी बघितला तर या सर्व सेवा या महत्त्वाच्या त्या ठिकाणी असलेल्या आपल्याला दिसून येतील. आता यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की या सर्व ज्या सेवा पुरविणारे व्यक्ती किंवा या ठिकाणी ज्या काही संस्था आहेत त्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की वैयक्तिक सेवांवरती या ठिकाणी भर आपल्याला असलेला दिसून येतो. म्हणजे तुम्ही जर कधी बघत असाल तर एखादा म्हणजे स्पेशलिस्ट डॉक्टर आहे, नाक कान घसा आहे, डोळ्यांचं डॉक्टर आहे, त्या ठिकाणी असलेला दातांचा डॉक्टर आहे किंवा एखादा सर्जन आहे, हे सगळेच सगळे आपल्याला विशिष्ट प्रकारची स्वतःची स्पेशल सेवा ही त्या ठिकाणी देताना दिसून येतात. एवढंच नाही तर आपण जर कधी बघितलं तर काही तंत्रज्ञ व्यक्ती असतात. म्हणजे तुम्ही जर कधी बघितला तर या ठिकाणी इंजिनियर हा IT कंपन्यांमध्ये काम करताना दिसून येतो. हा जो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तो आपल्याला सगळ्या गोष्टींचं नियंत्रण हा त्या ठिकाणी करत असतो. किंवा एखादा प्राध्यापक आहे की जो आपल्याला एका बाजूला संशोधन करतो तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की विद्यार्थ्यांमध्ये जे म्हणजे महत्त्वाची कौशल्य आहेत तो डेव्हलप करण्याचा प्रयत्न त्याच्याकडून केला जात असतो. याचप्रमाणे आपण जर कधी बघितलं तर या ठिकाणी असलेले वकील आहेत की जे आपल्याला म्हणजे मोठ्या प्रमाणात म्हणजे हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, अशा ठिकाणी अर्थातच प्रॅक्टिस करतात. आणि अर्थातच या ठिकाणी जे म्हणजे व्यक्ती आहेत त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न हा त्यांच्याकडून होत असतो. त्याचप्रमाणे संशोधक आहेत. तुम्ही विद्यापीठामध्ये जर कधी गेला तर या ठिकाणी अनेक संशोधक आहेत किंवा आपल्या शेजारी NCL नावाची लॅबॉरेटरी आहे, त्या ठिकाणी काम करणारे अनेक संशोधक आहेत. त्याचप्रमाणे आपण जर कधी बघितलं तर म्हणजे अनेक व्यक्ती आणि संस्था या अर्थातच तिथे काम करणारे कर्मचारी हे यामध्ये आपल्याला दिसून येतात. याशिवाय आपण जर कधी बघितलं तर बँकेमध्ये ते असणारा मॅनेजर लेवलचा व्यक्ती आहे किंवा त्या ठिकाणी कंपनीमध्ये मॅनेजर असणारा व्यक्ती आहे. एवढंच नाही तर जो लेखनाचं काम करतो, स्क्रिप्ट रायटिंग असेल किंवा त्या ठिकाणी अर्थातच एखादा कादंबरी लिहिण्याचं काम करत असेल तर अशा प्रकारच्या व्यक्ती आहेत. किंवा त्या ठिकाणी एखादा वादक, गायक अशा प्रकारचे कलाकार असतील, ॲक्टर्स असतील, या सर्वांचा समावेश आपल्याला यांच्या सेवांचा समावेश हा अर्थातच चतुर्थक श्रेणींच्या व्यवसायांमध्ये या ठिकाणी झालेला दिसून येतो. आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येतं की ज्या देशामध्ये विकासाचा दर हा जेवढा जास्त असेल तेवढ्या त्या ठिकाणी अशा प्रकारच्या सेवा या मोठ्या प्रमाणात आपल्याला चालताना दिसून येतात. आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येईल की या ठिकाणी जे विविध प्रकारची म्हणजे मोठी शहर आहेत या ठिकाणी चतुर्थक श्रेणींचे व्यवसाय करणारे ची संख्या ही देखील आपल्याला त्या ठिकाणी जास्त दिसून येते.
विकसित देशांमध्येही ही संख्या जास्त असते. भारताच्या संदर्भात जर कधी आपण विचार केला तर मुंबई, दिल्ली, चेन्नई येथे अशा लोकांचं जे प्रमाण आहे ते आपल्याला फार मोठं असलेलं दिसून येतं. या ठिकाणी मी 3 अर्थातच म्हणजे डायग्राम ह्या अर्थातच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिल्या याच्यामध्ये आपल्याला अर्थातच या ठिकाणी संशोधन, त्याचप्रमाणे आपल्याला उद्योगांमध्ये व्यवस्थापन, त्याचप्रमाणे आपण जर कधी बघितलं तर म्हणजे आर्थिक नियंत्रण, या सगळ्या गोष्टी होताना दिसून येतात. या सगळ्याच्या सगळ्या जर कधी आपण विचार केला तर त्या चतुर्थक श्रेणींच्या व्यवसायामध्ये आहेत. दुसरं जो आहे त्यामध्ये देखील आपल्याला अशाच पद्धतीच्या काही सेवांचं अर्थातच आपल्याला म्हणजे स्केच हे या ठिकाणी रेखाटलेलं दिसून येतं. तर तिसरा जो फोटोग्राफ आहे त्यामध्ये एक वाक्य असलेली स्ट्रीप आपल्याला दिसते, आय एम युअर बॉस. तर अशा पद्धतीचे म्हणजे आपल्याला विशिष्ट पद्धतीच्या ज्या सेवा आहेत त्या या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्यानंतर शेवटचा जो व्यवसाय आहे तो आहे पंचम श्रेणींचे व्यवसाय किंवा पंचम श्रेणींच्या आर्थिक क्रिया. आपल्याला असं लक्षात येतं की कोणत्याही देशामध्ये या ज्या क्रिया आहेत त्या अत्यंत सुपर स्पेशालिटी अशा पद्धतीने त्या ठिकाणी होताना दिसून येतात. या क्रियांचा समावेश आपण पंचम श्रेणींच्या व्यवसायामध्ये करत असतो. यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की यामध्ये विशिष्ट पद्धतीच्या अर्थातच सर्जनशील किंवा क्रिएटिव्ह अशा पद्धतीच्या सेवांचा समावेश आहे. संशोधक, नवीन तंत्रज्ञानाचा शोध लावणे, या प्रकारच्या ज्या सेवा आहेत त्या या पंचम श्रेणींच्या व्यवसायामध्ये आपल्याला असलेल्या दिसून येतात. यामध्ये आपण जर कधी बघितलं तर ज्या व्यक्ती या सेवा पुरवतात त्या अर्थातच म्हणजे त्या क्षेत्रातील अत्यंत वरच्या दर्जाच्या तज्ज्ञ व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात. यामध्ये आपण जर कधी बघितलं तर उच्च पदस्थ सरकारी अधिकारी, संशोधक, शास्त्रज्ञ, आर्थिक आणि कायदेशीर सल्लागार यांचा समावेश हा आपल्याला या ठिकाणी आहे. आता एक उच्च पदस्थ सरकारी अधिकारी म्हणजे कोणते, तर आपण जर कधी बघितलं तर कोणतंही खातं केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये त्या ठिकाणी नीट चालायचं असेल तर त्या खात्याचा कोणीतरी अधिकारी प्रमुख असतो. हा जो प्रमुख अधिकारी आहे तो आपल्याला जो निर्णय घेतो तो त्या विषयावर म्हणजे त्या देशाच्या संदर्भात किंवा त्या म्हणजे व्यवस्थेच्या संदर्भात लँडमार्क अशा पद्धतीचे ते आपल्याला असलेले दिसून येतात. आता अशा प्रकारच्या व्यक्तींचे जे योगदान आहे ते जर कधी आपण बघितलं तर देशाची शिक्षण व्यवस्था ठरविण्याचं धोरण असेल किंवा आर्थिक धोरण असेल, आंतरराष्ट्रीय संबंधविषयक धोरण असेल, या संदर्भातले अर्थातच या व्यक्ती फार महत्त्वाचे योगदान ह्या त्या ठिकाणी देत असताना दिसून येतात. यामध्ये मोजकी काही पदं ही अर्थातच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आपण सरकारी अधिकाऱ्यांचा उल्लेख केलेला आहे. यामध्ये रिझर्व्ह बँकेचे डायरेक्टर हे किंवा गव्हर्नर हे जर कधी आपण बघितलं तर त्यांचं अर्थातच स्थान ह्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये या ठिकाणी महत्त्वाचं असलेलं दिसून येतं. त्यानंतर आपण जर कधी बघितलं तर संरक्षण विषयक सल्ला देणाऱ्या व्यक्ती या देखील या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. भारताची जी रिझर्व्ह बँक आहे ती जर कधी तुम्ही बघितलं तर कोणत्याही पद्धतीने त्या ठिकाणी कोणाला कर्ज देणे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्या अर्थातच ही बँक करत नाही. मग ही बँक काय करते तर आपल्याला असं लक्षात येतं की सगळ्या बँकांचं नियंत्रण करण्याचं काम ती आपल्याला करताना दिसून येते आणि त्याचे जे डायरेक्टर आहेत, उच्च पदस्थ अधिकारी आहेत, त्यांचे सहाय्यक आहेत, ते आपल्याला अर्थातच या पंचम श्रेणींच्या व्यवसायामध्ये त्या ठिकाणी असलेले दिसून येतात. दुसरं, देशाचे सल्लागार हे देखील त्या ठिकाणी महत्त्वाचे असतात. तुम्ही जर कधी बघितलं तर भारतामध्ये तिन्ही दलाचे प्रमुख आहेत. या व्यतिरिक्त आपल्याला असं लक्षात येतं की पंतप्रधानांना संरक्षण विषयक सल्ला देणारे म्हणजे त्यामध्ये अजित डोभाल असतील किंवा अन्य त्या प्रकारच्या व्यक्ती असतील यांचा समावेश हा अर्थातच आपल्याला या ठिकाणी म्हणजे पंचम श्रेणींच्या व्यवसायामध्ये या ठिकाणी करता येण्यासारखा आहे.
या व्यतिरिक्त आपण आर्थिक आयोग हे देखील तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. सध्या गाजत असलेला जो आयोग आहे तो अर्थातच नीती आयोग आहे. आपल्याला असं लक्षात येतं की हा आयोग ज्यांनी तयार केला किंवा जे त्याचं नियंत्रण करतायत या सगळ्या व्यक्ती अर्थातच आपल्याला त्या त्या क्षेत्रातील म्हणजे उच्च ज्ञान असलेल्या अशा पद्धतीच्या आपल्याला असलेल्या दिसून येतात. या व्यतिरिक्त राष्ट्रीय शिक्षण सल्लागार हे देखील महत्त्वाचे असतात. आज तुम्ही जर कधी बघितलं तर आपल्या देशामध्ये अर्थातच नवीन शैक्षणिक बिल हे त्या ठिकाणी पास झालेलं आहे. आपल्याला असं लक्षात येतं की हे बिल तयार करण्याचं किंवा शैक्षणिक रिस्ट्रक्चरिंग करण्याचं काम म्हणजे शिक्षणामध्ये बदल करण्याचं काम हे अर्थातच आपल्याला अशा पद्धतीच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केलेलं दिसून येतं की ज्याचे दूरगामी परिणाम हे अर्थातच त्या ठिकाणी देशावरती होणार आहेत. तर त्या अनुषंगाने आपल्याला शिक्षण सल्लागार यांचीही भूमिका या ठिकाणी महत्त्वाची असते. एवढंच नाही तर देशामध्ये संशोधन करणाऱ्या काही महत्त्वाच्या संस्था या त्या ठिकाणी आपल्याला असलेल्या दिसून येतात. यामध्ये आपल्याला काही नामांकित संस्थांची जी नावं आहेत ती या ठिकाणी घेता येण्यासारखं आहे. आपल्याला सर्वांना माहितीच आहे की या ठिकाणी इस्रोसारखी जी संस्था आहे ती अर्थातच आपल्याला अवकाश म्हणजे संशोधन या बाबतीमध्ये महत्त्वाचं योगदान देत आहे. भारताची ही जी संस्था आहे याचं हेडक्वार्टर आपल्याला सर्वांना माहितीच आहे की बँगलोर या ठिकाणी आहे. तर इतर त्यांचे ऑफिसेस देशभर आपल्याला असलेले दिसून येतात. त्याचे डायरेक्टर हे अर्थातच आपल्या दृष्टीने या ठिकाणी पंचम श्रेणींचे व्यवसाय किंवा आर्थिक क्रिया ते आपल्याला करताना दिसून येतात. हे या ठिकाणी महत्त्वाचं सांगायला हरकत नाही आहे. एवढंच नाही म्हणजे आपण बघितलं तर आत्ताच त्यांनी चंद्रयान 2 मोहीम किंवा मंगलयान मोहीम ही त्या ठिकाणी अर्थातच आपल्याला आखलेली दिसून येते. त्यानंतर चंद्रयान 3 मोहीम याचं देखील काम हे त्या ठिकाणी चालू असलेलं दिसून येतं. या व्यतिरिक्त मी या ठिकाणी सांगितलेलं होतं की संशोधन करणाऱ्या व्यक्ती आणि संशोधन करणाऱ्या व्यक्तींचे प्रमुख हे जर कधी आपण बघितलं तर ते पुण्यामध्ये अनेक या ठिकाणी संस्था आहेत. त्यापैकी आपल्याला सर्वांना माहिती आहे ती म्हणजे NCL किंवा नॅशनल केमिकल लॅबॉरेटरी ही आपल्याला पुण्यामध्ये असलेली दिसून येते. तर अशा पद्धतीचं संशोधन त्याचं नियंत्रण करण्याचं काम हे अर्थातच आपल्याला संस्था करताना दिसून येतं. तर अशा पद्धतीने पंचम श्रेणीचे आर्थिक व्यवसाय आर्थिक क्रिया या देखील त्या ठिकाणी महत्त्वाच्या असलेल्या दिसून येतात. तर थोडक्यामध्ये आपण मानवाचे विविध व्यवसाय हे या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता मी प्रत्येक थोडक्यामध्ये आपल्याला विकासाशी काय संबंध आहे याच्याविषयी थोडक्यामध्ये मी प्रकाश या ठिकाणी टाकणार आहे. आपण सुरुवातीला प्राथमिक व्यवसाय हे या ठिकाणी घेणार आहोत. अर्थातच प्राथमिक व्यवसायातून आपल्याला अन्न म्हणजे या ठिकाणी उपलब्ध होतं. म्हणून आपण जर कधी विचार केला तर हा व्यवसाय महत्त्वाचा आहे. त्याशिवाय मनुष्य अर्थातच जगू शकणार नाही. परंतु आपल्याला असं लक्षात येतं की या व्यवसायाची दुसरी बाजू देखील तितकीच महत्त्वाची आहे. म्हणजे उद्योगधंद्यांना लागणारा कच्चा माल प्राथमिक व्यवसाय पुरवतो. किंवा आपल्याला असं लक्षात येतं की त्या ठिकाणी पशु पासून म्हणजे दूध मांस अंडी या प्रकारचे पदार्थ पुरविले जातात. लाकूड पाटा त्या ठिकाणी निर्माण होतो. अशा सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी आपल्याला असं लक्षात येतं की प्राथमिक व्यवसाय हे ज्या देशांमध्ये जास्त प्रमाणात त्या ठिकाणी चालतात म्हणजे जास्त लोकसंख्या ही प्राथमिक व्यवसायातून जर कधी उत्पन्न मिळवित असेल तर तो देश अर्थातच त्या ठिकाणी एक समीकरण आहे तो देश हा गरीब असतो. आणि म्हणून आपण जर कधी विचार केला तर प्राथमिक व्यवसाय हे गरजेचं आहे. परंतु अशा प्रकारचे व्यवसाय हे जर कधी म्हणजे यामध्ये गुंतलेले लोक हे जर कधी जास्त प्रमाणात त्या देशात असतील तर त्या देशाचा विकास हा अर्थातच त्या ठिकाणी फारसा झालेला नाही आहे हे ते सिद्ध करताना दिसून येतं. आणि म्हणून आपण जर कधी थोडा वेळासाठी ही गोष्ट भारताशी तपासून पाहिली तर तुम्हाला असं लक्षात येईल की भारतामध्ये प्राथमिक व्यवसाय आजही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केले जातात. ग्रामीण भागामध्ये राहणारी लोकसंख्या ही अर्थातच प्राथमिक व्यवसायातून म्हणजे शेती मासेमारी पशुपालन लाकूडतोड त्या खाणकाम यासारख्या व्यवसायातून ती म्हणजे स्वतःचा उदरनिर्वाह करत असते. आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येतं की भारताचा आर्थिक विकास हा म्हणावा तितकासा झालेला नाही.
त्यानंतर द्वितीयक श्रेणींचे व्यवसाय. आपण जर कधी बघितलं तर प्राथमिक श्रेणीतून मिळालेले जे वस्तू आहेत त्यांना पक्क म्हणजे मालाच्या स्वरूपामध्ये रूपांतरण आणि अधिक उपयुक्त अधिक टिकाऊ बनविण्याचं काम हे या व्यवसायात केलं जातं. अर्थातच ज्या देशांमध्ये द्वितीयक श्रेणीत गुंतलेल्या लोकांचं प्रमाण जास्त असतं त्या ठिकाणचा विकास हा अर्थातच प्राथमिक श्रेणीच्या देशातील विकासांपेक्षा डेफिनेटली जास्त असतो. परंतु आपल्याला असं लक्षात येतं की जिथे तृतीयक श्रेणींचे व्यवसाय असतात त्या देशांच्या तुलनेत मात्र हे देश थोडेसे मागास दिसून येतात. आपल्याला असं लक्षात येतं की भारताच्या आजूबाजूच्या देशांशी जर कधी आपण तुलना केली तर आपल्याला असं लक्षात येईल की भारतामध्ये अर्थातच द्वितीयक श्रेणींच्या व्यवसायात गुंतलेल्या लोकांचं प्रमाण हे देखील या ठिकाणी जास्त आहे. आणि पाकिस्तान किंवा आपण शेजारचा बांगलादेश घेतला किंवा नेपाळ घेतला तर या देशांच्या तुलनेत भारतामध्ये द्वितीयक श्रेणींचे व्यवसाय हे जास्त आहेत आणि म्हणून आपला आर्थिक विकासाचा स्तर हा देखील थोडासा उच्च असलेला दिसून येतो. त्यानंतर तृतीयक श्रेणींचे व्यवसाय हे आपण बघितलेले आहेत की पहिल्या आणि दुसऱ्या व्यवसायांना लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सेवा आहेत ते देण्याचं काम हे व्यवसाय करतात. आपल्याला असं लक्षात येतं की ज्या देशांमध्ये अशा प्रकारचे व्यवसाय हे मोठ्या प्रमाणात चालतात ते अर्थातच विकासाच्या पातळीवरती म्हणजे वरच्या दर्जामध्ये दिसून येतात. म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं की त्यांचा जो विकास आहे तो अर्थातच पूर्ण झालेला असतो. मात्र यामध्ये चतुर्थक आणि पंचम श्रेणींचे व्यवसाय हे देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. यामधली संख्या जरी कमी असली तरी आपल्याला असं लक्षात येतं की जिथे अशा लोकांचं प्रमाण ज्या देशामध्ये जास्त असतं त्या देशांचा विकास हा अर्थातच उच्चतम पातळीवरती आपल्याला झालेला दिसून येतो. आणि म्हणून व्यवसाय आणि त्या ठिकाणी असणारे म्हणजे आपल्याला आर्थिक विकास यांचा संबंध हा त्या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच आर्थिक भूगोलामध्ये हा जो टॉपिक आहे हा आपल्या अभ्यासाला या ठिकाणी दिलेला आहे. तर आज आपण या ठिकाणी जो दुसऱ्या प्रकरणातला जो तिसरा भाग आहे तो या ठिकाणी संपवलेला आहे. मला असं वाटतं की व्यवसाय आणि अर्थातच त्यांचे प्रकार त्यामध्ये असणाऱ्या विविध बाबी आहेत त्या आपल्याला व्यवस्थितपणे समजल्या असतील तर आपण आज या ठिकाणी थांबूयात. मी हा जो व्हिडिओ तयार करण्याकरता मी आर्थिक भूगोल हे जे पुस्तक आहे या ठिकाणी असणारं जे व्यापारी भूगोल पुस्तक आहे जे अथर्व प्रकाशन आणि जे की या ठिकाणी निराली प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या नेटच्या माध्यमातून काही फोटोग्राफ मी डाउनलोड केले. त्याचप्रमाणे विविध प्रकारचं जे म्हणजे या ठिकाणी PPT तयार करण्याकरता मी गुगल या ठिकाणी वापरलेलं आहे. तर आपल्याला त्याचप्रमाणे या ठिकाणी जे यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हा व्हिडिओ पोचत आहे. तर या सर्वांमध्ये रयत शिक्षण संस्थेची भूमिका महत्त्वाची आहे. मी या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि आपण आजच्या तासाला या ठिकाणी थांबूयात अशा पद्धतीने या ठिकाणी सांगू इच्छितो. तर आपल्याला पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या म्हणजे तासाला या ठिकाणी पाहूयात. आपण शांत चित्ताने हा भाग ऐकून घेतला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.